गुड मॉर्निंग टू ऑल. सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो या ऑनलाईन तासिकेमध्ये. आपले मधले लेक्चर्स जे आहेत त्यामधल्या लेक्चर्सच्या या संपूर्ण कालखंडामध्ये आपण फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो आणि ही चर्चा जी आहे ती अधिक सकस पद्धतीने आता आपण पुढे नेतोय. मागल्या काही लेक्चर्समध्ये आपण फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या संपूर्ण घटनाक्रमाच्या आधीची कारणमीमांसा करतोय की कशा पद्धतीने त्या क्रांतीला इथे जे प्रबल मिळालेलं आहे, जो अग्नी मिळालेला आहे, त्याच्या मागचे कारण काय आहेत नेमकी. तर आपण त्यापैकी राजकीय कारणे बघितलेली आहेत. त्यानंतर एकूणच सामाजिक कारणे आपण बघितलेली आहेत. तर त्याच्या पुढच्या कारणाकडे तुम्हाला वळवायचं आहे. ते एक रिवाइज म्हणून मी तुम्हाला एक पीपीटी दाखवतोय. ती पीपीटी जी आहे ती तुम्हाला थोडक्यात रिवाइज करेल आणि चांगल्या पद्धतीने ती रिवाइज करेल. तर मी माझी जी स्क्रीन जी आहे ती तुम्हाला शेअर करतोय. ही पीपीटी जी आहे ती तुम्ही लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला सगळी आयडिया येईल. मी माझा व्हिडिओ ऑफ करतोय आणि पीपीटी शेअर करतोय. तर फ्रेंच राज्यक्रांतीच्या कारणांची एक आढावा घेणारी ही पहिली स्लाइड मी तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला दिसत आहे? श्रद्धा, दिसत आहे का? दिसत आहे ना? ठीक आहे, एक मिनिट. हा, मला ऐकून आलं. श्रद्धा, दिसत आहे का? अनम्यूट करू शकते तू स्वतःला. दिसत आहे ना? ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. हां, तर ही ती पीपीटी आहे की ज्यामध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीने यामध्ये राजकीय कारणांचा आढावा इथे घेण्यात आलेला आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं राजकीय कारणामध्ये अनियंत्रित राज्यसत्ता जी तुम्हाला दिसून येते, त्यामधले जे तुम्हाला मुख्यत्वे मी 2 व्यक्ती सांगितले त्या कालखंडातला, तो 16वा जो लुई आहे, ही हिंदीमध्ये पीपीटी आहे. तर तुम्हाला मी त्याचं मराठीकरण करतो. हा 16वा लुई जो आहे, तो फ्रेंच राज्यक्रांतीच्या कालखंडामधला शेवटचा सम्राट आहे, बुरबॉन घराण्याचा. आणि त्याची जी पत्नी आहे, ती मेरी अँटोनेट ही आहे. या दोघांचे हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसतात. तर या राजकीय कारणांच्या आढावामध्ये या दोघांची अनियंत्रित राज्यसत्ता होती. दोषपूर्ण प्रशासन मी तुम्हाला विशद केलं. अकुशल वारस अर्थातच जे 14व्या लुई नंतरचे जे प्रशासक आले किंवा राजे आले, ते कशा पद्धतीने त्याचे अप्रशासकीय किंवा स्किलफुल नसणारे वारस होते. त्यामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये प्रॉब्लेम येत गेला. त्यानंतर सदोष न्याय व्यवस्था सुद्धा मी तुम्हाला विशद केली. इथे सदोष सैन्य व्यवस्था जो आहे हा मुद्दा जर थोडक्यात बघायचा असेल तर यामध्ये एवढं सांगण्यासारखं आहे की ज्या पद्धतीने पारंपरिक सैन्य व्यवस्था मध्ययुगीन कालखंडामध्ये फ्रान्सची होती, त्याच पद्धतीने अजून सुद्धा ती चालू होती. म्हणजे आधुनिक शस्त्र, अस्त्रे वगैरे या दृष्टिकोनातून जर बघायला जाऊया, तर कोणताही विकसित स्वरूपातला एक औद्योगिक स्वरूपातलं तंत्र जे आहे, त्या फ्रेंचच्या सैन्याने स्वीकारलं नव्हतं आणि म्हणूनच त्यांचा जे सप्तवार्षिक युद्ध झाले, जे तुम्हाला मी म्हटलेले आहे, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये, त्यांच्यात त्याचा पराभव झालेला आहे. तर अशा पद्धतीने एका मागासलेल्या सैनिकी दृष्टिकोनातून ते राहिले आणि म्हणूनच त्यांचा पराभव झाला. तर याला कारणीभूत सुद्धा हा 16वा लुईस होता. कारण की सगळा पैसा जो आहे, हा पैसा खऱ्या अर्थाने चांगल्या कारणासाठी आपण खर्च करायचा हे सोडून तो दुसऱ्या काही कारणासाठी त्याला करत होता. त्यामुळे ही सदोष सैन्य व्यवस्था जी आहे ती सुद्धा याला कारणीभूत होती. हे मुद्दा तुम्ही जोडून घेऊ शकता, जे तुम्हाला मी मुद्दे दाखवले मागे. ठीक आहे, तर हे आहे. त्यानंतर दुसरी स्लाइड आपण घेऊया. सामाजिक कारण. तर सामाजिक कारणामध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणात जे इस्टेट सांगितलेले आहेत, म्हणजे ज्या 3 इस्टेट विषयी आपण बोलतो की फर्स्ट इस्टेटमध्ये धर्मगुरू वर्ग होता फ्रान्समध्ये, सेकंड इस्टेटमध्ये उमराव वर्ग होता. हे या 2 इस्टेट कधी वर-खाली होतात. म्हणजे कोणी फर्स्ट इस्टेटला उमराव वर्ग लिहितात, कोणी धर्मगुरू वर्ग लिहितात. तरी सुद्धा आपण या पीपीटीच्या प्रमाणे जाऊया. तर फर्स्ट इस्टेट म्हणजे काय? तर प्रथम धर्मगुरूचा वर्ग. सेकंड इस्टेटमध्ये काय होतं? तर उमराव वर्ग.
आणि तिसरा जो इस्टेट होती म्हणजे थर्ड इस्टेट जी आहे ती सर्वसामान्य वर्ग, मध्यम वर्ग, बुर्जुआ वर्ग त्याला म्हणतात. तर सर्वसामान्य आणि मध्यम वर्ग जो आहे ज्याला बुर्जुआ का बरं म्हणतात की जे प्रोग्रेसिव्ह असतात, जे शिक्षित असतात आणि त्यांच्यामध्ये या दोन वर्गाच्या नंतरची सगळ्यात महत्वाची सन्माननीय स्थिती असते असा वर्ग, याला बुर्जुआ असं म्हटलं गेलेलं आहे आधुनिक कालखंडामध्ये. तर या सगळ्या तीन इस्टेटच्या वर असायचा राजा, जो मी तुम्हाला आधी दाखवला सोळा. तर किमान जर म्हणायला गेलो तर अशा चार इस्टेट होत्या, राजा, धर्मगुरू, उमराव आणि थर्ड मध्ये सर्वसामान्य वर्ग होता. पण गृहतंजाने जर आपण म्हणायला जाऊया, टेक्निकली जर म्हणायला जाऊया सभागृहाच्या दृष्टिकोनातून, तर फर्स्ट इस्टेटमध्ये धर्मगुरू वर्ग, दुसऱ्या इस्टेटमध्ये उमराव वर्ग आणि तिसऱ्या इस्टेटमध्ये हे सगळं सर्वसामान्य आणि मध्यम वर्ग त्यामध्ये होता. तर अशा पद्धतीने क्लास वाईज डिव्हिजन त्यांचं होतं. आर्थिक दृष्ट्या त्यांचं डिव्हिजन हे होतं, कास्ट वाईज नव्हतं. कास्ट ही भारतामध्ये होती, पण फ्रान्समध्ये तत्कालीन कालखंडामध्ये सामाजिक वर्गामध्ये हे तीन वर्ग महत्वाचे होते. आता इथे तुम्ही बघू शकता की विशेष अधिकार प्राप्त वर्गामध्ये धर्मगुरू आणि उमराव वर्ग तुम्हाला दिसून येतात. आता हे विशेष अधिकार कोणते आहेत? तर या धर्मगुरू आणि उमराव वर्गाला टॅक्स मधून सूट होती. त्यांना इतर राजाला जे टॅक्स द्यायचे होते ते सुद्धा त्याच्यामधून माफी होती. त्यानंतर यांच्या शेतीच्या संपूर्ण क्षेत्रावर, संपत्तीवर सुद्धा टॅक्स फ्री होता. आणि त्यामुळे काय झालं की हा वर्ग जो आहे तो एक स्वतंत्र राजासारखाच राहणारा वर्ग होता. मग आता तिसरा वर्ग जो आहे ज्याला विशेष अधिकार रहित वर्ग असं म्हटलेलं आहे, ज्याला विशेष अधिकार कोणतेही नव्हते आणि या वर्गालाच खऱ्या अर्थाने टॅक्सचं वहन जे आहे ते करावं लागायचं. म्हणजे कराचा संपूर्ण भार जो आहे या वर्गावरच होता, की जो शेतीवर सुद्धा टॅक्स द्यायचा, त्यांच्या संपत्तीवर सुद्धा टॅक्स द्यायचा, ते जे जे त्यांचे काही ऍस्पेक्ट असतील त्याच्यावर तो टॅक्स द्यायचा. तर हा जो संपूर्ण वर्ग असायचा पिचलेला आणि हा जो दोन वर्ग होते हे पारंपरिक अर्थाने या विशेष अधिकाराचे प्राप्तकर्ते होते. म्हणजे त्यांना त्यांचे वंशज सुद्धा या विशेष अधिकाराला लागू असणारे फॉलोएशन करायचे, म्हणून त्यांच्यामध्ये असा वेगळा वर्ग तुम्हाला दिसून येत नाही, ते पिचले जात नव्हते. म्हणून हे एक महत्वाचं सामाजिक कारण होतं की जे या सामान्य वर्गावर सगळ्यात जास्त दबाव देणारं ठरलेलं होतं. ठीक आहे. तर हे एक सामाजिक कारणांची एकूण म्हणजे रिवाइज करणारी गोष्ट झालेली आहे. आता पुढे आपण घेऊया. हे झालं रिव्हिजन. आता आपल्याला महत्वाच्या मुद्द्यांकडे वळायचं आहे, तो म्हणजे बौद्धिक कारण. आता तुम्ही एक लक्षात घ्या, कोणती क्रांती जी होत असते त्या क्रांतीला होण्यामागे काही गोष्टी जशा सामाजिक असतात, राजकीय असतात, तशा वैचारिक आणि बौद्धिक सुद्धा असतात. म्हणजे वैचारिक आणि बौद्धिक कारणामुळे क्रांती होते का, हा प्रश्न बघितला तर तो इनडायरेक्टली पार्श्वभूमीच्या मागे होत असतो. म्हणजे कसं आहे की जिथपर्यंत तुम्हाला वैचारिक जागृती तुमच्या मनाची किंवा तुमच्या मेंदूची होत नाही, तिथपर्यंत तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या अदृश्य स्वरूपात दिसून येत असतात. आता एक लक्षात घ्या तुम्ही, की जर तुमचा छळ होत असेल, जसं मी उदाहरण दिलं होतं मागे सुद्धा, की जर तुमचा छळ होत असेल तर हा छळ परंपरेने तुम्हाला तो दिलेला आहे. आणि परंपरा जेव्हा छळत असते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपण जे करतोय ते परंपरेप्रमाणे करतोय. म्हणजे आपण एखादं काम करतोय, म्हणजे आता जर बलुतेदार सिस्टीम आपण घेतली, एक जातीची सिस्टीम जर आपण घेतली सध्या, तर भारतामध्ये जातीच्या सिस्टीम मध्ये जे शूद्र लोक होते त्यांचं काम काय होतं की वरच्या तीन वर्णाची सेवा करणे. आता हे तीन वर्णाची सेवा करणे हा त्यांनी त्यांचा धर्म मानला. म्हणजे यांची सेवा जी आहे ती आपल्यालाच करावी लागणार, आपणच ती करणार, हा आपला धर्म आहे. आता या धर्माला मांडल्यामुळे काय झालं की त्यांनी ऍक्सेप्ट केलं की तुम्ही आमचं शोषण करू शकता. हे तीन वर्ग काय करतील, तर माझं शोषण करतील, एक मानसिक आणि दुसरं शारीरिक. तर यामुळे काय झालं की कितीतरी शतकोने शतके या तिसऱ्या वर्गांनी, जे वरचे वर्ग होते, चार वर्णांमध्ये जे तिसरे तीन वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, या वर्णाने शूद्र वर्णाला फार मोठ्या प्रमाणात त्रास दिला. तर हा त्रास ते सहन करत गेले, कारण की त्यांची एक अंडरस्टँडिंग होती की आपल्याला खऱ्या अर्थाने हे सहन करावं लागेल, कारण की आपण शूद्र वर्णात जन्मलेले आहोत. आता कालांतराने जेव्हा आधुनिक कालखंड आला तेव्हा आपल्याला समजलं की शूद्रांमध्ये ही जाणीव निर्माण झाली की हे तीन वर्ण जे आहे हे आपले शोषण करत आहेत परंपरेच्या नावाखाली. तर आपण काय करायचं, मग यांच्या विरोधात लढा द्यायचा. मग ज्या शूद्र चळवळी झाल्या किंवा ज्या परिवर्तनाच्या चळवळी झाल्या, जातीच्या विरोधात चळवळी झाल्या, ते याच्यातून झालेल्या. तर मग या शूद्रांना काहीतरी कुठेतरी कोणीतरी सांगायला पाहिजे की तुमचं असं शोषण होतंय. तर मग त्याच्यामध्ये मग आपले महत्वाचे आधुनिक कालखंडातले व्यक्ती येतात, सगळेचे सगळे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात, महात्मा फुले येतात, राजर्षी शाहू येतात.
तर हे जसे भारतातले एक महत्वाचे व्यक्ती होते की ज्यांनी जाणीव करून दिली की तुमचं जे शोषण होत आहे ते बरोबर नाही आहे, हे परंपरेनं लागलेलं नाही आहे, हे काही जणांची जी सत्ता आहे त्या सत्तेला आवश्यक असणारे घटक तुम्ही असल्या कारणाने तुम्हाला ते धर्माच्या नावाखाली लुबाडतायत. तर हे जेव्हा त्यांच्या समोर आलं तेव्हा कुठे त्यांनी क्रांती केली, त्या क्रांतीमध्ये सहभाग घेऊ लागले. असं अंडरस्टँडिंग तुम्हाला फ्रान्समध्ये सुद्धा घ्यावं लागतं की जिथपर्यंत फ्रान्सच्या सामान्य वर्गाच्या मध्ये ही बौद्धिक जागृती झाली नाही, ही वैचारिक क्रांती झाली नाही, की आपले जे शोषण होत आहेत 12व्या शतकापासून तर या शतकापर्यंत हे या 3 वर्गांनी इतक्या प्रक्रियेमध्ये केलेले आहे, की म्हणजे राजाने, धर्मगुरू आणि उमराव वर्गाने, की आपण खऱ्या अर्थाने लाईफच जगू शकत नाही इथे. आणि आपण कर देतोय पण आपल्याला त्या प्रमाणामध्ये कोणते आउटपुट मिळत नाहीये. मग याला कारणीभूत कोण आहे? तर याला कारणीभूत धर्मगुरू वर्ग आहे, उमराव वर्ग आणि राजा आहे. मग तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने या संपूर्ण जनतेमध्ये ती भावना गेली की आपण हे उलथून पाडायला पाहिजे, आपण क्रांती करायला पाहिजे आणि आपल्या वर जो शोषणकारी वर्ग आहे त्याला नष्ट करायला पाहिजे आपण. मग त्याच्या आधारे जर आपण म्हणायला जाऊ तर क्रांती करायला पाहिजे. तर हीच मुख्य भूमिका होती की ज्या भूमिकेने फ्रान्सच्या जनतेने क्रांती केली. तर मग ही पार्श्वभूमी कोणी तयार केली, लोकांना कोणी जागृत केलं? तर फ्रान्समध्ये काही महत्वाचे 4 व्यक्ती होते की ज्यांचं नाव सातत्याने घेतलं जातं या वैचारिक जागृतीसाठी. त्यामधलं पहिलं जे महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे व्हॉल्टेअरचं. आता मी व्हॉल्टेअरकडे येणार. तर त्याचं पूर्ण नाव फ्रान्सुआ द व्हॉल्टेअर असं त्याचं पूर्ण नाव आहे आणि ब्रीफली त्याला व्हॉल्टेअरच म्हणतात. तर हा व्हॉल्टेअर जो आहे हा फ्रान्समध्ये कोणत्या कालखंडामध्ये होऊन गेला तर 1694 ते 1778 साली तो होऊन गेलेला तुम्हाला दिसून येतो. 1694 1778 हा कालखंड लक्षात घ्या तुम्ही. तर या कालखंडामध्ये व्हॉल्टेअरची वैचारिक जागृती कशा थ्रू झाली तर त्याने काही ग्रंथ लिहिले होते. तर त्यातला सगळ्यात फेमस ग्रंथ जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जातो तो म्हणजे कॅन्डेड ग्रंथ आहे. हा जो मी पहिला ग्रंथ तुम्हाला बोर्ड मध्ये दाखवतोय तो आहे कॅन्डेड हा ग्रंथ. हा तुम्ही लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं. आणि दुसरा त्याचा ग्रंथ आहे लेटर्स ऑन द इंग्लिश आहे. तर हे दोन जर जोडले आपण तर या दोन ग्रंथाने त्याने फ्रान्समध्ये वैचारिक जागृती केली. आता ही वैचारिक जागृती म्हणजे नेमकी त्याने काय केली, या पुस्तकामध्ये काय लिहिलं तर ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या की ऑब्जेक्टिव्ह साठी कॅन्डेड तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल की व्हॉल्टेअरने कोणता ग्रंथ लिहिला होता, कॅन्डेड. आता कॅन्डिड मध्ये किंवा त्याला कॅन्डिड असं सुद्धा म्हणतात, त्याचा हा फोटो तुम्हाला दिसून येईल. तर कॅन्डिड मध्ये नेमकं याने काय लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये ज्या मुद्द्यावर जोर देण्यात आला तो हा होता की बुद्धीची जी स्वाधीनता आहे किंवा जे स्वतंत्रता आहे या संपूर्ण स्वतंत्रतेला आपण सातत्याने अक्षुण्ण राखायला पाहिजे. म्हणजे जर आपण ब्रीफ अर्थाने म्हटलं की बुद्धीच्या स्वतंत्रतेला किंवा त्याच्या वैचारिकतेला एक स्वतंत्र अस्तित्व असावं, त्याच्यावर कोणाचं बंधन नसावं, त्याच्यामध्ये कोणाची गुलामी नसावी, हे खऱ्या अर्थाने ज्याने पहिल्यांदा फ्रान्समध्ये सांगितलं ते व्हॉल्टेअरने सांगितलं, म्हणून तो फार महत्वाचा ठरतो. आता याआधी फ्रान्समध्ये असं कोणीही लिहिलं नव्हतं की मला जे वाटते, माझी जी बुद्धी आहे त्या बुद्धीनुसार मी समाजाला समजून घेईल आणि जे मी समजलं त्याला ते व्यक्त करीन. आणि खऱ्या अर्थाने हे जे व्यक्त करणं आहे हे माझं स्वतंत्र अस्तित्व इथे अबाधित ठेवते. आणि हे स्वतंत्र अस्तित्व जपणेच खऱ्या अर्थाने राज्याचं महत्वाचं लक्षण असतं. म्हणजे राज्याची सगळ्यात महत्वाची भूमिका काय आहे कल्याणकारी राज्याची, तर हीच आहे की ते आपल्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या नागरिकांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करावं आणि हे स्वतंत्र अस्तित्व व्यक्तिदृष्ट्या म्हणजे नागरिक घडत असताना ज्या गोष्टी लागतात त्या नागरिक घडत असतानाच्या गोष्टीच्या दृष्टीने ते घडावं. त्यांच्यामध्ये बौद्धिक प्रभुता निर्माण व्हावी, बौद्धिक स्वतंत्रता निर्माण व्हावी, ते स्वतंत्र विचारांचे असावे जेणेकरून देशाची सुद्धा प्रगती या दृष्टिकोनातून ते करतील. म्हणजेच काय तर बौद्धिक स्वातंत्र्य, बौद्धिक इंडिपेंडन्सी जी आहे, इंटेलेक्च्युअल इंडिपेंडन्सी ही इथे निर्माण व्हावी. आणि हे करत असताना राज्याचं त्याच्यावर नियंत्रण नको, नाही तर राज्य जे आहे ते आपल्या विरोधात जे आहे या वृत्तींना बघत असतं. तर ही त्याची खऱ्या अर्थाने मांडणी होती की नागरिक आणि मनुष्य किंवा जो राज्यामधला नागरिक असतो त्याचं स्वतंत्र अस्तित्व राज्याने मान्य करावं आणि हेच स्वतंत्र अस्तित्व त्याने विकसित करण्यासाठी राज्याने कार्य करावं, हे महत्वाचं स्टेटमेंट त्यांनी या कॅन्डिडेटमध्ये दिलेलं होतं. तर याच पुस्तकामध्ये त्याने आणखी काही मुद्द्यांची आलोचना केली होती, म्हणजे टीका केली होती त्याच्यावर.
ती म्हणजे काय, तर तत्कालीन कालखंडामधली फ्रान्समधली राज्यसत्ता, धर्मव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था याची प्रचंड टीका या कॅन्डिडेटमध्ये तुम्हाला दिसून येते. आता हे का बरं महत्वाचं आहे, म्हणजे त्याला इतकं महत्व का बरं फ्रान्सच्या या संपूर्ण बाबींमध्ये दिलं जातं या कॅन्डिडेटच्या दृष्टिकोनातून, की याच्या आधी फ्रान्समध्ये कोणीही अशी जहरी टीका तत्कालीन कालखंडातल्या राज्यव्यवस्थेवर नव्हती केली, धर्मव्यवस्थेवर नव्हती केली आणि सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा विश्लेषण कोणी याआधी कॅन्डिडेटच्या आधी कोणी केलं नव्हतं. अर्थात व्हॉल्टेअरच्या आधी कोणी केलं नव्हतं. म्हणून त्याला हे महत्व आहे, की तो असा व्यक्ती होता, की ज्याने प्रथमतःच राज्यसत्ता, धर्मसत्ता आणि सामाजिक व्यवस्था ज्याच्या विरोधात कोणी जायचं नाही त्या कालखंडात, त्याविषयी त्याने पुस्तकामध्ये लिहिलं आणि काळाप्रमाणे आपण बदलायला हवं ही भूमिका त्याने जाहीर केली. तर हे त्याचं महत्वाचं काम होतं. त्यानंतर त्याने आणखी एका गोष्टीला या कॅन्डिडेटमध्ये महत्व दिलं. त्यांचे प्रबुद्ध तथा शुभकारी निरंकुशवादमध्ये त्याचा विश्वास होता. आता एक लक्षात घ्या, की इथे तो राज्यसत्तेच्या विरोधात जे आहे, तो इथे मत व्यक्त करतोय. पण ही राज्यसत्ता जी आहे, ही राज्यसत्ता जी आहे, ही खऱ्या अर्थाने एक डिक्टेटरशिप वाली असावी, पण ती कल्याणकारी या भूमिकेतून असावी, असं तो म्हणतोय. म्हणजे काय, तुम्हाला सरळ शब्दात सांगतो, की इथे त्याने राज्यसत्तेच्या विरोधात जरी तो बोलला, तरी तो शेवटी प्रशंसक जो आहे, तो अशा राज्यव्यवस्थेचा आहे. म्हणजे काय, इथे प्रबुद्ध तथा शुभकारी निरंकुशवाद जे लिहिलं आहे, म्हणजे काय, तर जी वैचारिक दृष्ट्या पुढारलेली आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी भूमिका असणारी हुकुमशाहीवादी राज्यसत्ता त्याला हवी आहे. म्हणजे काय, तर राजा असा असावा की जो हुशार असावा आणि त्याने काय करावं, तर त्याने कल्याणकारी भूमिकेतून आपलं राज्य शासन करावं. तर हे एक महत्वाची भूमिका तुम्हाला इथे दिसून येईल, की तो लोकशाहीचा समर्थक नाहीये, तर तो अशा राजेशाहीचा समर्थक आहे, की जी निरंकुश आहे, जी हुकुमशाहीवादी आहे, पण त्याला वेलफेअर डेस्पोटिझम असं इंग्लिशमध्ये म्हणतात. वेलफेअर डिक्टेटर असं म्हणतात. म्हणजे कल्याणकारी हुकुमशाह असा तो आहे. शिवाजी महाराज जे आहे किंवा या प्रक्रियेमध्ये जे राजेशाहीवादी लोक होते, की ज्यांचे जनतेच्या प्रमाणामध्ये जर आपण म्हणायला जाऊया, तर खूप चांगले कार्य आहेत. त्यांना या संपूर्ण संदर्भामध्ये घेत असतात, की जे कल्याणकारी हुकुमशाह होते. हुकुमशाह का बरं? कारण की राज्यव्यवस्था होती. त्यांचा हुकूम मांडणे आवश्यक होतं. पण ते राज्याच्या दृष्टिकोनातून जनतेचं कल्याण करायचे, म्हणून त्यांना कल्याणकारी हुकुमशाह असं म्हटलेलं आहे. म्हणून कल्याण करणे यासाठी या दृष्टिकोनातून ते आहे. तर अशा पद्धतीने इथे व्हॉल्टेअरने राज्यसत्तेच्या विरोधात जरी लिहिलं असलं, तरी तो समर्थक मात्र जो आहे, तो अशा कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा होता. तर त्याने इथे लोकशाहीची प्रतिबिंब मांडलेले नाही, कारण की तो त्याच्या कालखंडाच्या मर्यादेमध्ये आहे. लोकशाही ही प्रक्रिया नंतरच्या कालखंडामध्ये अधिक प्रमाणात फ्रान्समध्ये आली, पण त्याचा विश्वास हा निरंकुश सत्तेमध्येच होता. तर म्हणूनच खऱ्या अर्थाने त्याला तिथल्या जनतेने राजा ही पदवी दिली होती, म्हणजे टायटल, म्हणजे तो जनतेचा राजा होता. त्याला जी पदवी देण्यात आली त्या कालखंडातल्या फ्रान्समधल्या लोकांनी, तर राजा अशी दिली होती. आणि त्याला फ्रान्समध्ये प्रबोधन युगाचा नेता असं सुद्धा म्हणतात. म्हणजे ज्याने खऱ्या अर्थाने फ्रान्समध्ये पहिल्या पहाट जी गुलामीची नव्हती, जी स्वतंत्र अस्तित्वाची होती, ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आपल्या साहित्यामधून, असा जो आहे तो म्हणजे खऱ्या अर्थाने व्हॉल्टेअर होता. तर व्हॉल्टेअर हा खऱ्या अर्थाने प्रबोधनाचा पहिला नेता इथे उभारून येत असतो. तर हे त्याचे महत्वाचे लक्षण आहे. कॅन्डिडेट त्याचं महत्वाचं आहे आणि बुद्धीची स्वाधीनता आणि वैचारिक स्वातंत्र्याचं समर्थन त्याने केलं आणि त्याच्या आचरणामध्ये मात्र तो राज्यसत्तेचा इथे कल्याणकारी राज्यसत्तेचं समर्थन करतो. तर हे होतं व्हॉल्टियरचं, म्हणजे त्याने केलं. त्यानंतर दुसरं आपल्याला व्यक्तिमत्व बघायचं आहे, मॉन्टेस्क्यू. व्हॉल्टेअरनंतर मॉन्टेस्क्यू जो आहे तो एक सगळ्यात खऱ्या अर्थाने प्रबल वैचारिक त्याचा समर्थक असा तुम्हाला दिसून येतो. कारण की याचे जर आपण विचार बघितले तर ते व्हॉल्टेअरच्या अगदी पुढे जाणारे आहे. म्हणजे दोघेही थोडंफार स्वतःच्या एकाच कालखंडामध्ये तुम्हाला दिसून येतील. तर मॉन्टेस्क्यू हा कोणत्या कालखंडामध्ये होता, तर 1689 ते 1755 या कालखंडामध्ये तुम्हाला तो दिसून येतो. म्हणजे व्हॉल्टेअरच्या पुढची स्टेप जी आहे ती मॉन्टेस्क्यूने घेतली. तर या मॉन्टेस्क्यूचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ जो आहे तो सातत्याने ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जातो, तो आहे द स्पिरिट ऑफ लॉज. मॉन्टेस्क्यू द स्पिरिट ऑफ लॉज हे तुम्ही पाठच करून ठेवा. व्हॉल्टेअरचा कॅन्डिड आणि मॉन्टेस्क्यूचा द स्पिरिट ऑफ लॉज हे आहे. ठीक आहे, तर हा तो ग्रंथ आहे. त्यानंतर आणखी एक ग्रंथ आहे पर्सियन लेटर्स इत्यादी त्याचे ग्रंथ आहे. पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्यात फेमस जर आपण म्हणायला जो या मॉन्टेस्क्यूचा ग्रंथ आहे द स्पिरिट ऑफ लॉज. तर स्पिरिट ऑफ लॉज मध्ये आता बघा मॉन्टेस्क्यूने काय हे सगळ्यात महत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे. तर तो काय म्हणतो बघा, त्याने या स्पिरिट ऑफ लॉज मध्ये राज्याच्या उत्पत्तीच्या दैवी सिद्धांताची आलोचना केली आहे, म्हणजे टीका केलेली आहे.
आता राज्याचा दैवी सिद्धांत काय आहे? तुम्ही राज्यशास्त्रामध्ये सिद्धांत बघितले असाल, म्हणजे आता थर्ड इयर मध्ये बघणार तुम्ही, सिद्धांत बघणार आहे तुम्ही आता. तर याच्यामध्ये राज्याची उत्पत्ती कशी झाली त्याचे काही सिद्धांत आहेत. तर यातला आपण, मी बाकीच्या सिद्धांतामध्ये जाणार नाही, पण हा सिद्धांत मी तुम्हाला सांगणार. तर दैवी सिद्धांत काय राज्याच्या उत्पत्तीचा? दैवी सिद्धांत असा सिद्धांत आहे की राजाची निर्मिती जी आहे ही देवाने केलेली आहे, असं सिम्पली त्याचा अर्थ आहे. की राजाची उत्पत्ती देवाच्या द्वारे झाली आहे. कशासाठी? तर लोकांचं कल्याण करण्यासाठी. म्हणजे देवाने अशा एका व्यक्तीला राजा बनवलं एका समाजाचं, की त्या समाजाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. आणि हा व्यक्ती जो आहे हा खऱ्या अर्थाने मग हे राज्य चालवेल. तर इथे इथे कल्याणकारी राज्य निवडत असताना ते देवाने निवडलेले आहे. आता जेव्हा तुम्ही असं म्हणता की देवाने एखादं राज्य निर्माण केलं, तर मग देवाच्या विरोधात तर तुम्ही जाणार नाही. आणि देवाच्या विरोधात जाणे न जाणे म्हणजेच काय, तर राजाच्या विरोधात न जाणे. तर तेव्हाच्या कालखंडातले बरेचसे जे राजे जे आहे प्राचीन काळात आणि मध्ययुगीन कालखंडात, हे या सिद्धांताचा आधार फार घ्यायचे, स्वतःच्या सत्तेला विरोध न कोणी केला पाहिजे म्हणून. म्हणजे जनतेने जर आपल्याला विरोध करायला नको, तर तो काय म्हणायचा की माझं जे राज्य आहे ते देवाचं राज्य आहे. अर्थात काय, तर देवाने मला ही परमिशन दिली तुमच्यावर राज्य करण्यासाठी. तुमच्यावर जो मी राजा म्हणून नियुक्त झालाय त्याची माझी थेट नियुक्ती देवाशी झालेली आहे, देवाने केलेली आहे. त्यामुळे मग मी कोणाला जबाब देणार, तर देवालाच देईन. म्हणजे मला कोणी हा प्रश्न करायचा नाही की तुम्ही बा का बरं असं केलं तसं केलं, तुम्ही का बरं आम्हाला इथे अन्यायपूर्वक वागणूक दिली. तर त्याचं राजाचं म्हणणं होतं, देवी सिद्धांताला मानणाऱ्या, की राजाला कोणी प्रश्न विचारू शकणार नाही. राजा जो आहे प्रश्नाचं उत्तर जे देईल ते देवाला देईल, कारण की देवालाच त्याने हा अधिकार दिलाय की तो राजाला प्रश्न विचारू शकतो. तर राज्याचा हा जो दैवी सिद्धांत आहे, हा खरा पाहिल्याने तर राजांसाठी खूप असा महत्वाचा सिद्धांत होता, की जो राजाच्या सत्तेला तिथे अधिकृत करून द्यायचा. त्याला कोणीच विरोध करणार नाही, जनता सुद्धा विरोध करणार नाही. आणि राजा जे जे डिसिजन घेईल ते जनतेच्या विरोधात का असेना, ते सगळे डिसिजन जे आहे ते खऱ्या अर्थाने जर आपण बघायला जाऊया तर ते चांगलंच राहील. का बरं? कारण की ते राजाला देवाने सांगितलं म्हणून. तर अशा पद्धतीने असा दैवी सिद्धांत सातत्याने राजे लोक जे आहेत ते आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी त्या काळात म्हणायचे. तर याच महत्वाच्या सिद्धांताला मॉन्टेस्क्यूने प्रचंड प्रमाणात विरोध केला द स्पिरिट ऑफ लॉज मध्ये. म्हणजे बघा, हे फार विद्रोही स्वरूपाचं वक्तव्य होतं बरं त्याचं, की तेव्हाच्या कालखंडामध्ये बुर्बॉन घराणं हा दावा करत होती की आम्हाला राज्य जे दिलेलं आहे ते देवाने दिलेलं आहे, त्यामुळे देवाच्या या राज्याला कोणत्याही जनतेने विरोध केला करायला नको. पण याच संपूर्ण बेसिक म्हणजे त्या बुर्बॉन घराण्याच्या सत्तेलाच एक संपूर्ण अर्थाने चॅलेंज देणारं वक्तव्य जे आहे ते मॉन्टेस्क्यूने केलं. म्हणून तो व्हॉल्टेअरच्या पुढे जातो. व्हॉल्टेअर काय म्हणतो की तो कल्याणकारी हुकुमशहाची भूमिका मान्य करतो, म्हणजे त्याला राजेशाही मान्य आहे. पण इथे मॉन्टेस्क्यू हा राजेशाहीला मान्य करत नाही. तो त्याची टीका करतो की राज्याची उत्पत्तीचं दैवी सिद्धांत मला मान्य नाही, कारण की हे थोटांड आहे, हे राजाने स्वतःसाठी निर्माण केलं आहे. तर तो काय सांगतो, त्याचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे, हा पाठ तुम्ही पाठ करून ठेवा, हा ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाईल. तो म्हणजे सत्ता विभाजनाचा सिद्धांत. द स्पिरिट ऑफ लॉज मध्ये त्याने ज्या पद्धतीने राज्याच्या दैवी सिद्धांताला महत्वाची टीका केली, त्याचबरोबर त्याने या राज्याच्या एकूण प्रक्रियेमध्ये ते राज्य कसं चालणार याविषयी एक ऑप्शन दिलेला आहे. ते म्हणजे राज्याचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत. राज्य सत्ता विभाजनाचा सिद्धांत म्हणून तो प्रसिद्ध आहे. आता हे पहिल्यांदा त्याने आपल्या या ग्रंथामध्ये नमूद केलं. आता सत्ता विभाजनाचा सिद्धांत म्हणजे काय, तर हाच आहे की दैवी सिद्धांतामध्ये राजाला सगळे अधिकार असतात. तर आता जेव्हा दैवी सिद्धांत जेव्हा आपण नाकारू, तेव्हा राजाची जी सत्ता आहे ती विभाजित असावी असं त्याने म्हटलेलं आहे. तर ही विभाजित कोणामध्ये असावी, तर ती विभाजित असावी त्याच्या खाली असणाऱ्या सरदारामध्ये, त्याच्या नंतरच्या असणाऱ्या प्रशासनामध्ये, आणि मुख्यत्वे करून या सत्तेमध्ये लोकांचा सहभाग जास्त असावा. म्हणून लोकनियुक्त असणाऱ्या राजाला खऱ्या अर्थाने राज्य करण्याचा अधिकार तो म्हणतोय. तर राजाला आधीच्या कालखंडामध्ये जे प्रचंड अधिकार होते, म्हणजे तो संपूर्ण प्रशासनाचा अधिकारी होता, तो संपूर्ण राज्याचा अधिकारी होता, तो न्यायाधीश पण होता, म्हणजे सर्वोच्च प्रमुख, सर्वोच्च सेनापती, सर्वोच्च न्यायाधीश सगळं त्याच्याकडे होतं, त्याच्या विरोधात कोणी जाऊ शकत नव्हतं. तर या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघायला जाऊया तर सत्ता फक्त राजाजवळच होती. तर या सत्तेला त्याने विभाजित करावं,
या विभाजनामध्ये काय लिहिलेलं आहे, तर या सत्तेला विभाजित करावं. मग इथे काय येईल, तर सध्या भारताचं उदाहरण मी घेईल. तर आपली जी राज्याची सरकार आहे किंवा भारताची सरकार आहे, ही कोणती सरकार आहे? ही लोकशाही सरकार आहे. म्हणजे या सरकारची नियुक्ती कोणी केलेली आहे? निवडणुकीच्या आधारे भारतीय नागरिकांनी केलेली आहे. तर इथे सत्ता जी आहे ते भारतीय लोकांच्या हातात आहे. मात्र या सत्तेचे सुद्धा विभाजन केलेले आहे. म्हणजे जे सरकार निवडून देतो आपण, त्या सरकारचे विभाजन करण्यात आले. तर सगळ्यात पहिले जे मंत्रिमंडळ असतं त्यांच्या हाती सत्ता असते. त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं असतं? संसदेचं. संसदेला सुद्धा सत्ता दिलेली आहे. तिसरी सत्ता जी आहे दिलेली आहे ती आहे न्यायालयाला. तर अशा पद्धतीने हे काय आहे? हे सत्तेचं विभाजन आहे. म्हणजे कोणतीही एखादी संस्था म्हणजे सरकार, मंत्रिमंडळ किंवा न्यायव्यवस्था किंवा संसद हे एकमेकांवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. हे पॅरलली सगळे गव्हर्निंग करते आणि लोककल्याणाची भूमिका बजावतील. पण याच्यात जर आपण म्हणायला जाऊया की पंतप्रधानाला आपण सगळी सत्ता देऊन दिली, तर पंतप्रधान काय करेल? तर पंतप्रधान जो आहे तो संसदेला मांडणार नाही, तो कायद्याच्या आधारे न्यायव्यवस्थेला सुद्धा मांडणार नाही. म्हणून काय होईल की पंतप्रधान हा सर्वोच्च सत्ता प्राप्त असा व्यक्ती राहील. म्हणून अशा वेळी काय होईल की लोककल्याणाची भूमिका ही कमी जाऊ शकते. म्हणूनच मग इथे मॉन्टेस्क्यूने तत्कालीन कालखंडाचा संदर्भ घेता सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला, की ज्यामध्ये राजाची सत्ता ही 3-4 वर्गाच्या हाती एकवटली जाईल. ती राजाच्या हाती न असता इतर वर्गामध्ये सुद्धा त्याचा समावेश राहील, जेणेकरून निरंकुश शासन पद्धती जी आहे ती खऱ्या अर्थाने इथे राबवता येणार नाही. मग त्याचा सरसकट अर्थ काय आहे सत्ता विभाजन सिद्धांताचा? तर संविधानिक राजतंत्र. संविधानिक राजतंत्र म्हणजे काय? लोकशाही किंवा संसदीय राजेशाही जी इंग्लंडमध्ये आपण बघतो. इंग्लंडमध्ये कोणती राजेशाही आहे? तर संसदीय राजेशाही आपण म्हणतो किंवा संसदीय लोकशाही सुद्धा तिथे आहे. राजेशाही तिला नावापुरती आहे. संसदीय लोकशाही सुद्धा तिथे आहेच. म्हणजे संसदीय लोकशाहीच मुख्यत्वे आहे, पण तिथे राजा आहे. आपले राष्ट्रपती आहेत, तर तिथे राजा आहे. तर ही संविधानिक राजतंत्रामध्ये त्याचा विश्वास होता, म्हणून त्याने सत्ता विभाजनाचा सिद्धांत इथे मांडलेला तुम्हाला दिसून येतो. ते संविधानिक राजतंत्र काय आहे? तर संसद जे आहे तिथे कायदे करेल आणि हे कायद्याची घोषणा जी आहे तो राजाच करू शकतो, बाकी कोणीही करणार नाही. अशा अर्थाने संसदेचं नियंत्रण या राजावर राहील, असं मॉन्टेस्क्यू आपल्या या द स्पिरिट ऑफ लॉज ग्रंथामध्ये मांडतो. आणि हे सगळ्यात मोठं क्रांतिकारी लेखन त्याचं झालेलं आहे. म्हणून मॉन्टेस्क्यूला खूप जबरदस्त पद्धतीने लोक तिथे मांडत होते. कारण की इनडायरेक्टली त्याने कशाचा खऱ्या अर्थाने पुरस्कार केलाय? तर संविधानिक लोकशाहीचाच त्याने पुरस्कार केलाय. संविधानिक जी राजतंत्र असतं ते कशावर चालतं? तर ते संसदेवर चालतं. त्याची एक घटना राहते, जशी आपली घटना आहे, राज्यघटना आहे ना आपली, तर त्या राज्यघटनेच्या नुसार मग खऱ्या अर्थाने संसद चालते, संसद कायदे करते आणि ते मग खऱ्या अर्थाने राष्ट्रपतीकडे पाठवते सहीसाठी भारतीय दृष्टिकोनातून. तर इथे काय होईल? तर फ्रान्समध्ये तत्कालीन कालखंडामध्ये जी एकूण राज्याची सत्ता होती अनिर्बंध, त्याला कुठेतरी तडा बसेल. लोकांची मिळून एक संसद तयार होईल. ते स्वतःची एक राज्यघटना निर्माण करतील आणि या राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून लोकशाही पद्धतीने राजाला ते सगळे निर्णय स्वतःचे घ्यावे लागतील. म्हणजे राजावर संसदेचं नियंत्रण राहील, याच्यावर त्याचा विश्वास होता. म्हणजे हे सगळं जे तुम्हाला मी सांगितलं ते सगळं द स्पिरिट ऑफ लॉज मध्ये आहे. अशा पद्धतीने मॉन्टेस्क्यू हा खऱ्या अर्थाने बौद्धिक दृष्टिकोनातून हा व्हॉल्टेअरच्या पुढची एक प्रतिक्रिया किंवा प्रतिमा गाठताना तुम्हाला दिसून येतो. आता यामुळे काय झालं की फ्रान्स मधल्या जनतेला आणखी एक वेगळं विचारसरणी जी आहे ती ओळखायला मिळाली. अरे असं सुद्धा होऊ शकतं, असं सुद्धा आहे. म्हणून फ्रान्सची जनता जी आहे ती या दृष्टिकोनातून सुद्धा आता विचार करायला प्रवण झाली. तर हे त्याचं कार्य होतं की त्याने राजाच्या सत्तेला इथे किमान अर्थाने टीका केली होती आणि संविधानिक प्रक्रियेला महत्व दिलं होतं. हे त्याचं आहे. आपल्या या पहिल्या सेशनचे 2 मिनिटं राहिले आहे, तर मी इथे स्टॉप करतो. सेकंड सेशन जे आहे ते लगेच चालू होतं 5 मिनिटांमध्ये. ठीक आहे. तर इथे हे पहिलं सेशन मी एंड करतोय. दुसऱ्या सेशनला पुन्हा तुम्ही रिजॉईन व्हा 5 मिनिटात.